नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2 द्वितीय सत्र परीक्षा 2025 मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 30 गुणांसाठी आहे। तोंडीसाठी 10 गुण आणि लेखीसाठी 20 गुण आहेत। प्रश्न क्रमांक पहिला, शब्द ऐकून लिही। शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी ते शब्द ऐकून लिहायचे आहेत। इथे काही शब्द लिहून दिलेले आहेत। बाई, पहाड, झोपाळा, पतंग, दिवस, गेंडा, प्रकाश, शिवराम, हत्ती, स्वच्छ। प्रश्न क्रमांक 2, चित्राचे निरीक्षण कर व खालील प्रश्न सोडव। प्रत्येकी 1 गुण। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। चित्रात किती बैल दिसत आहेत? योग्य पर्यायाला गोल कर। पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। 2 बैल आहेत चित्रामध्ये। भाकरी कोणकोणत्या धान्यांपासून बनवतात? उत्तर भाकरी ज्वारी, बाजरी, तांदूळ इत्यादी धान्यापासून बनवतात। खालील शब्दांचे अनेक वचन कर, जसे माणूस, माणसे, गिरणी, गिरण्या। पुढील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग कर। कष्ट करणे, मेहनत करणे। शेतकरी शेतात खूप कष्ट करतो। दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा। उत्तर गाय, म्हैस, शेळी। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्न सोडव। 3 गुण। अर्धवट गोष्ट पूर्ण कर। एक टोपीवाला असतो, तो गावी गावी टोप्या विकायला जात असे। थकून तो झाडाखाली झोपला होता। तेवढ्यात काही माकडे आली व त्यांनी त्यांच्या पिशवीतील टोप्या पळवल्या। गोष्ट पूर्ण करून दिलेली आहे, व्यवस्थित वाचन करा। थोड्या वेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते, पाहतो तर काय, पिशवीतील टोप्या गायब। तो इकडे तिकडे बघतो, काहीच दिसत नाहीत। मग वर बघतो तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या। तो काळजीत पडतो, तो त्यांना दगड मारतो, पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात। शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो। ते पाहून ती माकडी आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात। तो पटापट टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो। तात्पर्य, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ। विद्यार्थ्यांनी गोष्ट पूर्ण करायची आहे। येथे गोष्ट पूर्ण करून दाखवलेली आहे। व्यवस्थित वाचन करा आणि त्याप्रमाणे परीक्षेमध्ये लिहा। आता पुढील प्रश्न पाहू आपण। चित्र बघ व चित्रात काय दिसते तुझ्या शब्दात लिही। मुले व त्यांचे पालक धबधबा पाहत आहेत। मुलगा शाळेत जात आहे। मुले स्वच्छता करत आहेत। यावरून दुसरं जरी वाक्य तुम्हाला लिहिता येत असेल तरी लिहिलं तरी चालेल। प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्न दिलेल्या सूचनेनुसार सोडव। 5 गुण। रंगीत पिसे असलेला पक्षी ओळख। योग्य पर्यायाला गोल कर। 3 क्रमांक पर्याय, मोर। खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिही, जसे वाकडा सरळ, त्याप्रमाणे खरा खोटा। कवितेच्या ओळी पूर्ण कर। झाडावर राहावे बांधून, टिंबटिंब करावी सफर। या कवितेच्या ओळी विद्यार्थ्यांनी स्वतः पूर्ण करायच्या आहेत। पुस्तकामधून शोधून कविता उत्तर लिहा। खालील शब्द वापरून वाक्य तयार करा। सरसर, खारुताई सरसर झाडावर चढली। शिरीष शाळेत खूप हुशार आहे, पण शिरीषला पसारा करायची खूप सवय आहे। तुम्ही त्याला काय सांगाल? उत्तर पसारा करू नये म्हणून आम्ही नीटकेचे त्याला महत्त्व सांगू। आता तोंडी परीक्षेसाठी शिक्षक खालीप्रमाणे प्रश्न विचारू शकतात। तुम्हाला एक उत्तर ऐकण्यासाठी देतील आणि त्यावरून प्रश्नाची उत्तरे तुम्ही तोंडी सांगायची आहेत। कोणाला तहान लागलेली होती? मुंगीला खूप तहान लागली होती, पहिलंच वाक्य आहे म्हणून उत्तर मुंगीला। मुंगीने कबुतराचे प्राण कसे वाचवले? उतारा वाचन करून व्यवस्थित उत्तर सांगायचं आहे। तुम्ही तुमच्या मित्राला कोणती मदत करता? त्यानंतर भाषण व संभाषण, प्रकट वाचन कौशल्य विकास तपासणे, म्हणजे शिक्षक तुम्हाला एखादा उतारा, एखादा धडा वाचन करण्यासाठी देऊ शकतात। उतारा वाचण्यासाठी देतील। धन्यवाद।